3 वर्षापूर्वी जर कुठल्या जोशानं गिरिजेचा हात बघून सांगितलं असतं, बया तुझ्या नशिबाचा मणीस फुटका, तुझ्या हातात काय पुढचं वारं बरं दिसत नाही बाई, तर तिनं त्याला ताड ताड बोलून आपल्या छपरातून हाकलून लावली असती. पण आज मात्र त्याचं भाकीत तिला पटलं असतं. कारण आता सांज सकाळ कपाळाला हात लावून ती स्वतःशीच म्हणत असते, जळलं ही नशीब, यातनं सुटीन म्हणतो या, पर पटकीचा तडाका बी येईना की. आज ह्या आयुष्यातून उठू पाहणाऱ्या गिरजेला 3 साला पाठीमागचे दिवस आठवले की एकेकाळी आपण गाढ सुखात होतो हे खरं सुद्धा वाटत नाही. गिरिजाचं सावळ्याबरोबर लग्न झालं तेव्हा मांगवाड्यातल्या बायका तिला म्हणायच्या, गिरजे नशीब उजाडलं बाई तुझं, आमच्या सावळ्याची राणी व्हायला कंच्या देवाला खेटं घातलंस ते तर सांग. सासूचा जाच न्हाय का सासऱ्याच्या दाडत राहाया सासरा बी न्हाय, आणि आमच्या सावळ्याचं गुण तर सोन्या परास पिवळं. गिरजे आता पाळणात एवढा हल्ला घरामंदी म्हणजे जितलीच बघत्वा. तेव्हा सावळ्या आणि गिरजा दोघंही अंग मोडून राबत. दोघं मिळून वाघ फडं तोडायला जात. ते कुठच्या तरी ओसाड विहिरीत नाहीतर तळ्याच्या पाण्यात ठेवून कुजवत. आणि मग मांगवाड्यात बसून ती दोघं तो वाघ वळीत सावळ्या आपल्या राणीच्या संगतीत ते काबाड कष्ट विसरून जाई व गिरजाही आपल्या दिलवराच्या सोबतीनं ते सारं गोड मानून घेई. साला सालाला ते गावाचे लाडके होत चालले होते. जवळजवळ अर्ध्या अधिक गावाचं काम त्यांच्याकडेच होतं. आणि मग सुगी आली की रानातली सारी खळी त्यांचीच असायची. बैत्याचं ओझं डोक्यावरून आणताना घामाच्या धारा लागायच्या. पण रात्री कारभारणीच्या झणझणीत कोरड्यासाबरोबर सावळ्या तुकडं मोडत बसला की गिरजा त्याच्याकडे टक लावून बघत असे. कधी कधी गमतीनं तो तिला म्हणे, कारभारणे इतकं काय बघतीयास गण्या? यावर ती लाडीगोडीच्या फणकार्यानं बोले, तुमचं जेवण काय जेवतासा धनी? त्या किसन्या मांगाचं 2 वर्षाचं पॉर बी तुमच्या परात जास्त खातं या की. ह्या बोलण्यानं त्याचं पोट भरायचं आणि डरकन डरका देऊन तो म्हणायचा, कारभारने तुझ्याकडे बघून पोट भरताय बघ माझं. हे ऐकून तिचा ऊर आनंदानं भरून यायचा. हसता हसता दिवस चालले होते. त्या 2 जीवांच्या संसाराचं वैलवारं सारखं झडत होतं आणि आनंदाची रास डोंगरागत उभी होती. पण जगातली एकच गोष्ट त्यांना लाभली नव्हती. पोराला कडेवर घेऊन मिरवायची गिरिजेची हौस अजून फिटली नव्हती व ती हौस पुरी व्हायच्या आतच त्या वैलवाऱ्यानं एक दिवस वादळाचं रूप धारण केलं आणि गेली 3 वर्ष ती त्यात पालापाचोळ्यागत गिरगिरत होती. त्या दिवशी सावळ्या जवळच्याच एका बाजाराला गेला होता. दिवसाचा धनी डोंगरा पल्ल्याड गेला तसं गिरजाचं चित्त कावरबावर होऊ लागलं. भाकरी करता करता 10दा तिनं वळून दाराकडं पाहिलं. एकदा तर तिला वाहनांचा करकर असा आवाज ऐकायला आला. तशी हातातली निम्मी अधिक भाजलेली भाकरी तशीच चुलीच्या तोंडापुढं ठेवून ती दाराकडं धावली. पण तिचा धनी आला नव्हता. मग भान विसरून कितीतरी वेळ ती तशीच दाराच्या तोंडाला राहिली आणि काही वेळानं हाताचं ओलं पीठ बघून ती स्वतःशीच म्हणाली, खुळ्या पाखरागत आज जीव असा का करायला लागलाय? खरं म्हणजे तिचा सावळ्या कुठल्या गावाला गेला की तिचा जीव नेहमीच असा खालवर होई. ती चुलीपुढं येऊन बसली आणि जळत असलेली भाकरी बघून तिचं काळीज होरपळलं. आता कडूसं टळून गेलं होतं. गिरजा दारातच वाट बघत बसली होती. तिच्या जीवाला सारखीच चुटपुट लागून राहिली होती. तिच्या धण्याचा अजून पत्ता नव्हता. शेजाऱ्या पाजाऱ्यांची जेवणं खाणं झाली. गल्लीवरची वर्दळही थांबली. जवळच्या खोपटांची दारं लावली गेली आणि आतले दिवेही मालवले गेले. त्या किणीकिणी मांगवाड्यातल्या अंधाऱ्या रात्रीची मुकी सोबतच तेवढी तिच्या जीवाला उरली. नाही म्हणायला तिच्या खोपटात अधूनमधून पाली चुकचुकत. तशी एखादी पाल बोलली की तिच्या जीवाचा तोडा मासा होई आणि चटकन किसन किसन असं ती पुटपुटून जाई. एकदम ती दचकली, कारण चुलीजवळच्या ठावणीत जळणारी मिणमिणती वात विझली होती. त्या धुराचा चमत्कारिक करपट वास घरभर पसरला. ती चटकन उठली. जवळच्याच कोनाड्यातलं येशेल तेलाचं लोटकं तिनं हातात घेतलं आणि 1-2 पळ्या तेल तिनं त्या ठावक्यात घातलं असेल नसेल तोच तिच्या धण्याचं पाय दारात वाजलं. फासाच्या तोंडातून सुटल्यासारखं तिला वाटलं. भाकरी कोरड्यासाचं घंगाळ धण्यापुढं केव्हा ठेवीन असं तिला झालं होतं. बुट्टीतल्या भाकरी खालवर करता करता ती म्हणाली, पोटात कावळं नाचायला लागल्या असत्याल, या बघू बिगिदेनी. यावर तो काहीच बोलला नाही. मग गिरजा बाहेर येऊन म्हणाली, लवणला असा का काय, आणि जेव्हा खायचं काय नाही व्हायची?
तो यावर तिला भसाड्या आवाजात म्हणाला, लय मायाची हाईस, दक्कल हाय, तेगार फुरं कर तुझा अगोदर. तो चमत्कारिक हेल ऐकून मात्र तिला जे कळायला नको ते कळून चुकलं. बांधल्या पोत्याचं तोंड सुटून धान्य गळून जावं तसा तिच्या हातापायातला जोर एकदम गळून गेला. अरे देवा, हे काय वाढून आलं, असं म्हणत ती चुलीकडे गेली. चुलीतली राख कपाळाला लावून ती म्हणाली, बाई पांढरीच्या मरगाई, येत्या जत्रेला बकर दे तू, खरं एवढं ईक घरात आणू नगस ग आई. आता 3 साल सरून गेली होती, तरी त्या पांढरीच्या मरगाईनं तिचं म्हणणं ऐकून घेतलं नव्हतं. उसाच्या फडाला गोरल्या लागाव्यात आणि मूळ न मूळ कुरतडली जाऊन ते डोलणारं पीक रिंदिशागत दिसू लागावं, तशीच त्या दारूच्या गोरलीनं गिरजेच्या संसाराची स्थिती केली होती. आता सुगीचे दिवस आले होते. शेतात तिवडे रोवले जाऊ लागले आणि खळ्यावर जोंधळ्याच्या कणसांचे हारे रिकामे होऊ लागले. पण गिरजेच्या रिकाम्या खोपटात मात्र बैत येईना झालं. भाकरीच्या रूपानं कोंडा आणि रानातून ओरबाडून आणलेला पालापाचोळा त्यांच्या पोटात जाऊ लागला. आज ती रात्री दोघंही उपाशीपोटी निजली होती. ते भुईवर लवंडले होते, पण त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या नव्हत्या. मध्यान्नीला नुकताच कुठं गिरजेच्या डोळ्याला डोळा लागला होता, तोच तिच्या खोपटाचं दार वाजलं आणि ती जागी झाली. हातात विळा घेऊन भर रात्रीला घराबाहेर पडणाऱ्या आपल्या नवऱ्याला पाहून तिची वाचा गेली. कुठं चाललासा धनी, असं विचारण्यासाठी तिनं जिभेची हालचाल केली, पण दातखिळी बसल्यागत तिचं तोंड घट्ट मिटून राहिलं. जिभेवर आलेलं ते वाक्य आतल्या आतच गुदमरून गेलं. मनातल्या मनात देवाचं नाव घेत ती वेळ घालवू लागली. जवळच्या पिंपळावरून घू घू असा आवाज तिच्या कानावर येऊ लागला आणि मग तिच्या मनाचा तराळ एकसारखा गस्त घालत राहिला. बऱ्या वाईट विचारांच्या घारी दागदुग करणाऱ्या तिच्या तिळा एवढ्या जीवावर घिरट्या घालू लागल्या आणि नको त्या विचारांची गिधाडं तिच्यावर झेपावू लागली. त्यामुळं आज ती स्वतःला पुरी विसरून गेली. ज्या पटकुरावर ती पडली होती त्यावर ढेकणं वळवळत होती आणि पिसवा उडत होत्या, पण तिला स्वतःचंच विस्मरण झाल्यामुळं तिच्या ते ध्यानच आलं नाही. नाहीतर तिनं आपलं अंग टारटार ओरबाडून काढलं असतं, 4 ढेकणांना चेंगरलं असतं आणि निगडीचा पाला आणि रानतुळस पटकुरावर पसरून ती स्वस्थ चित्तानं पडली असती. पण ही सारी उसाभर करायला आज तिच्या चित्ताला उसंतच नव्हती. गिरजेच्या ह्या फुटक्या नशिबाच्या गाण्याला 4 रिकामे डबे वाजवून उंदीर साथ देत होते, पण ह्या कशाची जाणीव तिला होत नव्हती. तिच्या परसातल्या उकिरड्यावर बसून एक कुत्रं गळा काढून रडत होतं. ते आर्त स्वर फक्त तिच्या कानावर येऊन आदळत होते, मात्र तिच्या मनाला कसल्याही संवेदना होत नव्हत्या. तिच्या उदास अंतःकरणाला आपल्या धन्याचीच तेवढी काळजी लागून राहिली होती. आत्ता येतील, मग येतील असं म्हणत ती कोंबड्याचं आरवणं ऐकत पडली. पहाटेची चांदणीही कलंडत चालली. शेजाऱ्यांच्या खोपातून जाती फिरू लागली. त्यावर गायला जाणाऱ्या ओव्या तिच्या काळजाला चिरू लागल्या. तिला वाटलं आपणही दळायला घालावं, दळता दळता ओव्या रचाव्यात आणि त्या गोड गळ्याने गाव्यात. पण ती मनात फक्त एवढंच म्हणाली, दारूनं आमच्या संसाराचा इस्कोट केला नसता तर असं कशाला झालं असतं, कोंड्याला बी महागून बसलो, या असलं कसलं दिस आलं ग मरगाई. तिच्या सोप्यात उन्ह शिरली तरी सावळ्या परतला नव्हता. ती शेजारच्या काकी मामींना रात्रीची हकीकत सांगत होती आणि त्या पारूसं करायचं सोडून घाबऱ्या होऊन ऐकत होत्या. तोच एक मांग गिरजाजवळ येऊन म्हणाला, सावळ्याला चावडीत नेलं या नवं. गिरजा दोन्ही हात कपाळावर मारून म्हणाली, अरे माझ्या कर्मा, कुठं वाट बघत बसला होतास र माझ्या भोगा, अजून बी काळ सरला नाही का र देवा, असं का भडगावायला लागला सधनी. तो पुढं सांगत होता, केरबा शिंद्याच्या रानात राती कंस खुडली म्हण सावळ्यानं, कुठं 4 कंसासनी बॉट लावला या जणू, परत्यानं त्या पायात त्याला चावडीवर नेलं या नवं. हे ऐकून गिरजाच्या जीवाचं पाणी पाणी झालं. बांधीव विहिरीचे दगड अचानक निखळावेत तसे तिच्या मनातले कुठले तरी भाव एकदम निखळले. ती मनातच बोलत राहिली, जळलं तुमचं करणं, पोटात काटं घालून घ्यायचं होतं सारा मांग वाडा तुम्हासनी नावाजत होता आणि त्या दारूच्या नादाला लागून आज काय खेळ मांडली आज हो. याच्या परास फड्यागत तोडून माझी खांडोळी का करत नाहीसा, मोठच्या नाड्यागत माझ्या धाईला का पीळ द्यायला लागलायसा धनी. अरे माझ्या भोगा, आता कुणाचं पाय शिवू, कुणाला अण्णा बाबा म्हणू, आता कुणाकडं तोंड पसरू. तशा स्थितीतच ती पाटलाच्या वाड्याकडे धावत गेली.
पाटलीनबाईच्या पुढं डोकं आपटून म्हणाली, माईसाहेब, करायचं नाही ते करून चुकल्या ती. एवढी उपकाराची पोळी टाकाच माझ्या पदरात. काळजाची तोरणं करून तुमच्या वाड्याला बांधावी तशी उदंड माया आहे तुमची आमच्यावर, म्हणून शान एवढी भीक मागाया आलूया. पाटलीनबाई बोलल्या, गिरजा, नग नग माझ्या पोरी, अवघड मानू नगस. चुकतं या माणूस, मी सांगतो त्यासनी, तू जीव पाकडू नगस. यावर गिरजा एवढंच म्हणाली, माईसाहेब, तुमची माया बघून आबाळ बी ठेंगणं वाटतंय बघा. हे माईसाहेबांचं पुण्य कवा फेडीन ग मरगाई. अलीकडं ती सावळ्याच्या चंचीच्या झडत्या घेऊ लागली. चंचीतला पैका अडका त्याला माहीत नाही ते गप्प करून ती त्यालमीड भागवू लागली. त्याला पाटलीची तल्लप यायला व गिरजेनं चंची रिकामी करायला गाठ पडली की तो तिचं अंगण अंग धुण्यागत सपकून काढी. त्यांच्या संसाराची गाडी अशीच रखडत चालली होती. नाही म्हणायला आता एकच समाधान त्याला लाभलं होतं, गिरजेला दिवस गेले होते. त्यांच्या खोपटात काही दिवसांनी पाळणा हलणार होता. आज बेंद्राचा सण म्हणून सावळ्या आणि गिरजा पिंपळाच्या पानाची तोरणं बांधायला पाटलांच्या वाड्यावर आले. पाटलीनबाई गिरजेला म्हणाल्या, बाई गिरजा, आता 8वा महिना नव्ह काय ग? देवाच्या आशीर्वादानं नक्षत्रासारखं पहिलं पॉर होऊ दे तुम्हाला. यावर गिरजा म्हणाली, माईसाहेबांची चाकरी कराया मरगाई दिल ते खरं. 2 प्रहरी गिरजानं मागून आणलेला सण खाल्ल्यावर संध्याकाळची तजवीज करायला तो घराबाहेर पडला. त्याचे पाय पाटलांच्या वाड्याकडे वळले. पाटलीनबाईच्या जवळ तोंड वाईट करून तो म्हणाला, माईसाहेब, पोटाच्या आगीपायी मागत नाही, पण एकाएकी कारभारणीच्या पोटात चावायला लागलंय म्हणून शांत तो आणपासून आलोय जी. हे ऐकून पाटलीनबाईच्या वात्सल्याला पान्हा फुटला. त्यांनी त्याला थोडे पैसे देऊन परत धाडलं. त्यानं ते पैसे आपल्या चंचीत घातले. आपल्याला नकळत बायको ते काढून घेईन म्हणून ते पुन्हा चंचीतनं काढून त्यानं आपल्या कणवटीलाच लावले. मघाच्या पोटभर जेवणामुळं घरी जाऊन दुपारची त्यानं भरभक्कम झोप काढली. मग थोड्या वेळानं कलालाच्या दुकानात जाण्यासाठी म्हणून त्यानं चंची चापलली आणि चंची रिकामी दिसताच एकदम त्याला गिरजेचा संशय आला. तिनं आपल्या पांढरीच्या मरगाईची आण दिली, पण त्याचा विश्वासच बसला नाही. तो तिच्या अंगावर धावून म्हणाला, बऱ्या बोलानं पैसे दे, नाहीतर सणासुदीचं हाडाचं पिट्टू पाडीन तुझ्या. ती आपल्या गळ्याला हात लावून म्हणाली, दाताव बडवा, 1 फुटका दमडा बी नाही माझ्यापाशी. बचाळी निखळून हातात दिल्यावर बोलशील त्वा. ती त्याचे पाय शिवून म्हणाली, नाही जी, सणाचं खोटं बोलून शान मी माझी जीभ नाही तळून घेत. असं म्या लयंदा बघितल्या. गुम्मान पैसे दे, नाहीतर आता जित्ती पुरीन तुला. पुरा नाहीतर जाळाव सरनाव न्या. खरं ई खाया बी पैका नाही. हे ऐकून तो तिच्यावर धावून गेला. दात ओठ खाऊन त्यानं तिला एक गचंडी दिली. त्या सरशी ती कोपऱ्यात जाऊन आदळली. आता होणाऱ्या हाल अपेक्षांच्या हुडहुडीनं तिचं सारं अंग थरथरत होतं. दिसात पडलेल्या गिरजेच्या पोटातला गोळा तडफडून उठला. त्या यातना सोसता सोसता ती जमिनीवर आपल्या टाचा घासत होती. 1000 देवांची नावं तिला घ्यावीशी वाटली, पण विवळून विवळून तिची जीभ आता मुकी झाली होती. सावळ्या तिची ही अवस्था बघून शुद्धीवर आला. त्यानं शेजाऱ्या पाजाऱ्यांना हाका मारल्या. काकी मामी जमा झाल्या. सावळ्या घरासमोर रिंदिसा होऊन बसला होता. तोच एक म्हातारी खोपटातून बाहेर येऊन त्याला ताड ताड म्हणाली, वसाड तोंडाच्या, पोटच्या पोराला की रगिळलास? पाळणा हलणार होता म्हणून बापडी हरकून ध्यान झालती. तिच्या पोटातल्या गोळ्याला कापून खाल्लास, हाताला घिरणी लागली तुझ्या. तोंड तर तुला बोलाय हाय काय माझ्या सुडक्या? सावळ्या हे सारं खाली तोंड घालून ऐकत होता. ती म्हातारी त्याच्याजवळ येऊन म्हणाली, द्वाडा, पाणी तर घाल जा की तिच्या तोंडात. आणि मग गिरजाकडे जाण्यासाठी तो उठून उभा राहिला. तोच खाली दगडावर पडलेल्या नाण्यांचा छन छन असा आवाज झाला. त्या आवाजानं तो विलक्षण दचकला. उठून उभा राहत असता पायाखाली धोतर सापडल्यामुळे ते कमरेचे पैसे ताण बसून निसटले होते. ते खालचे पैसे उचलून हातात घेण्याचा त्याला धीरच झाला नाही. तो त्या पैशाकडे डबडबल्या डोळ्यांनी पाहतच राहिला आणि मग एकदम खोपटात शिरून तळमळणाऱ्या गिरजेजवळ जाऊन तो हुंदके देत म्हणाला, कारभारणे, तुझं पाय शिवून सांगतो, आजपासून सोडली म्या. माझ्या गळ्याच्या आण कारभारणे. पण गिरजा त्याला म्हणाली, तुम्ही आपल्या जीवावर मस्त उदार होशीला. माझ्या गळ्याचे आण घ्या. वय कारभारणे, तुझ्या गळ्याचे आण. आणि हे बघ, पैसे तू घेतलंस म्हणून मी आळ घेतला. तुला मारलं, पर ते माझ्या कणवटीलाच होतं. तू देशील ती सजा भोगीन मी. मला सजा दे.
आणि हे ऐकून त्या दुःखात सुद्धा गिरजाच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले.